हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराज ठाकरे सर, बोला. सर, तुम्ही 5 मार्च रोजी मान्सूनचा जो अंदाज आहे तो जाहीर करणार होते आणि तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून केला सुद्धा. हम्म. आणि सर, आता बरेचसे शेतकरी मला सुद्धा विचारत होते की सरांचा जो अंदाज आहे मान्सून 2026चा ते कसं राहणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस कसा राहणार ते त्याबद्दल सविस्तर माहिती द्यावी सर आता शेतकऱ्यांना. नक्कीच. मान्सूनचा 5 मार्च हा जो काही रिपोर्ट असतो, आपण तो रिपोर्ट खुला केला 8 मार्चला माहूर येथे. हो आणि शेतकऱ्यांना वारंवार ती जी काही दुष्काळाचे मॅसेज होते त्या मॅसेजला जबरदस्त उत्तर. आणि अल्निनो असताना सुद्धा अल्निनोचे कुठले पॉझिटिव्ह थिंकिंग आहे किंवा आयोडिक फॅक्टर काय करणार आहे, एमजीओ फॅक्टर काय करणार आहे, याची संपूर्ण डिटेल्स आजच्या या रेकॉर्डिंगमध्ये पण घेऊयात. आपण ते हे रेकॉर्डिंग शांतपणे शेवटपर्यंत ऐका, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून येतील. बरोबर ठीक सर. आहे. हो ठाकरे सर, पहिली गोष्ट, मान्सूनचं गणित जे आहे ते पॅसिफिक महासागर ठरवत आहे. हो पॅसिफिक महासागरामध्ये लानिना अल्निनोची कंडिशन असते. आता अल्निनो आणि लानिना काय आहे आणि मान्सून कसा बनणार आहे त्याबद्दल बोलूयात. बरोबर. अल्निनोची तीव्रता 2023ला 70 ते 80% एवढी तीव्र होती. हो त्यामुळे पावसाळी वर्ष ते कमकुवत गेलं आणि नंतर डब्ल्यूडीने पावसाळी प्रदेशामध्ये चांगला प्रभाव टाकला होता. आता यंदाचं गणित असं आहे, मान्सूनवरती अल्निनोचं संकट आहे. मी म्हणत नाही की नाही म्हणून. बरोबर. आणि आपण फक्त दुष्काळ का सांगत नाही, कारण की दोन मोठ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. हो एक म्हणजे टक्केवारी त्या 2023 की नाही 40% ते 45% एवढंच अल्निनोची तीव्रता यामध्ये दिसते आहे. हो त्यानंतर अधिक तापमानामुळे एमजीओ फॅक्टर, आयोडी फॅक्टर देखील वर्क करणार आहे, ज्यामुळे मान्सूनला थोडी बळकटी आणखी मजबूत देऊ शकतो. म्हणजे आलेल्या बाष्पाचं मल्टिप्लिकेशन मध्ये रूपांतर होणं, ढगांची व्याप्ती मानशी मायक्रॉन पार होणं, गरमीच्या लेवलमुळे ढगांचं बरसणं, ह्या सगळ्या गोष्टी तिथे पार पडू शकतात सुखरूपमध्ये. आता वर्ष बरोबर. कसं जाईल हे देखील लक्षात घ्या. हो आता आपल्या मान्सूनचा सायंटिफिकली हिस्सा जर सांगायचा झाला तर अल्निनोवरती आपण डिपेंड राहतो. हो पण एक दुसरा हिस्सा सांगायचा म्हणलं तर पर्जन्य वेधशास्त्रामध्ये सरळ सरळ सांगितलंय. बरोबर. गुढीपाडव्याच्या कृष्ण शुक्ल पक्षाच्या रूपांतरामध्ये जर पाऊस विजांच्या कडकडासह या गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी जर झाला महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये, तर त्याचा पावसावरती चांगला परिणाम होतो. मान्सून त्या वर्षी सुद्धा चांगला असतो. तसं पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्हाला येत्या आठवड्यात पाहायला मिळणार आहे. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट की ज्यावेळेस पाडव्याच्या अगोदर लगातार पाऊस पडतात त्याचा मान्सूनवरती परिणाम घातक राहतो, पण पाडव्यानंतर पडणाऱ्या पावसाचा परिणाम मान्सूनवरती पोषक असतो. या दोन गोष्टी तुम्हाला तुमच्या मनात क्लिअर होतील. बरोबर. आता जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आपल्या रिपोर्टनुसार कसं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. हो जूनमध्ये शेतकऱ्यांना अतिघाई ही संकटात नेईल अशी कंडिशन राहणार आहे. म्हणजे जूनमध्ये एक कमी दाब म्हणजे चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे, जे मान्सूनला भरकटवू शकतं. हो त्यामुळे जास्त काही करणं देखील त्यावेळेस पाहणं थोडं रावणांदा चॅनलच्या थ्रू, तसंच सचिन ठाकरे चॅनल थ्रू ती माहिती तुम्हाला पेरण्यासाठी पुरवली जाईल. त्यासाठी बरोबर. तुम्हाला फॉलो करणं, सबस्क्राईब करणं ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण की व्हिडिओ वेळेवरती पोहोचून जाईल. हो त्यानंतर जूनच्या कालखंडामध्ये पेरण्या हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये होण्याचे चान्सेस आहेत. टक्केवारी 65% एवढी राहू शकते. उर्वरित राहिलेल्या 30-35% पेरण्या ह्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पार पडेल. पण कमी ओलीवरती आपल्याला ते पीक वर आणता येईल अशा पद्धतीने आपण त्या टायमिंगला करूयात. हो जुलै महिन्यामध्ये देखील पाऊस हा मध्यम हलका, पिकं जगतील असाच राहील, जास्त काही मोठा राहणार नाहीये. पण बरोबर. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये एक आठवड्याचा अंदाज असा असतो की मागे पुढे होऊ शकतो एक हप्त्याने. पण त्यावेळेस एक बरा पाऊस पडणार आहे महाराष्ट्रामध्ये, असं एक प्रेशर असल्या काही लेटेस्ट मॉडेलनुसार किंवा कॅन्सिक मॉडेलनुसार सरळ सरळ दिसतंय. हो हे मॉडेलनुसार आधारित सांगतोय तुम्हाला. बरोबर. त्यानंतर एक बखार, ठाकरे मला चिंता व्यक्त करता येते की एक बखार सुद्धा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळू शकते ह्या वर्षी. हो ती मग 22 दिवसाची आज दाखवते मॉडेल, पण ती कदाचित 25 दिवसाची होऊ शकते, त्या महिन्याची राहू शकते आणि कदाचित 17-18 महिन्याची सुद्धा दिवसाची पण राहू शकते. बरोबर सर. तर त्या बाखाडीतून आपण टळलो की लगेच परतीचा मान्सून अवघ्या 15 दिवसात सप्टेंबर महिन्यामध्ये आगमन करू शकतो. म्हणजे ऑगस्ट महिना खंडाच्या तीव्रतेचा राहू शकतो. हो पण ऑगस्ट महिन्यात खंडाची तीव्रता दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात संपून जाईल. जुलै महिन्याच्या लागते शेवटच्या आठवड्याच्या नंतर लागलेली. बरोबर. हो परतीचा पाऊस हा संत गतीने शांत वाऱ्यामध्ये गरमीच्या लेवलसह येतोय. त्यामुळे ह्या कंडिशनला परतीचा मान्सून ह्या बनलेल्या 2 महिन्याच्या कमी पावसाला तारू शकतो. विहिरीचा प्रश्न असेल, धरणं भरण्याचा प्रश्न असेल, भलेही 2025 ची सरासरी नाहीये, भलेही 2024 इतकीही सरासरी नाहीये, बरोबर. पण ढगफुटीचे संकेत महाराष्ट्राला मी ह्या दुष्काळातही सांगतोय ते करूनही दाखवणार आहे. ते पुढच्या काळात तुम्हाला ते स्पष्ट समजतील, कारण की तुम्ही चॅनलला फॉलो करून ठेवलेलं आहे. बरोबर. अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतात त्याचे. हो आता टक्केवारी किती काढली हे देखील पाहूयात आणि परतीचा मान्सून कोणत्या भागांना कसा राहू शकतो बरोबर. हे देखील पाहूयात. हो मान्सूनची टक्केवारी 2023ला 55% निघली होती. त्यावेळेस लानिना आधी तीव्र होता. 2024ला अल्निनोची एक सुरुवात होती, पण न्यूट्रल कंडिशन चांगला प्रभावी होता.
त्यामुळे 24ची टक्केवारी 85 ते 82च्या पार होती. बरोबर. त्यानंतर 2025 मार्चमध्ये रिपोर्ट देतो, दरवर्षी रिपोर्ट मार्चमध्ये देतो 5 तारखेला. त्या रिपोर्टमध्ये आपण 93 टक्केवारी काढली होती. तर हो. त्या पद्धतीनं 15% पाऊस हा एक्स्ट्रा राहिला 2024च्या तुलनेमध्ये. नव्हे बरोबर. तर ओला दुष्काळ आपल्याला पाहायला मिळाला अनेक भागांमध्ये. हो. तर त्यानंतर परिस्थिती बघा, याच पावसाळी स्वरूपाची ही आपल्याला शेवटपर्यंत परेशान करून सोडणारी ठरली आहे. पण 2025ने मागे किती वर्षाचा रेकॉर्ड तोडला हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी अनुभवलंय. कुठे ढगफुटी तर कुठे जनावरं वाहून जाणं, कुठे शेतकऱ्यांचे पीक सडणं, ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहेत. बरोबर. आता महत्वाची टक्केवारी बघा, ह्या वर्षीची निघलेली 80% निघलेली आहे. अल्निनो ह्या कंडिशनचा विचार करून अल्निनोची तीव्रता लक्षात घेऊन ही टक्केवारी समजूनरित्या काढलेली आहे. हो. त्यामुळे काळजी करू नका. आता तुम्ही म्हणाल जिल्ह्याला आमच्या कशाला आहेत, हे आज सांगणं कठीण आहे. 18 मेला तुमचे जिल्हेही व्यक्त करूयात की तुमच्या जिल्ह्यांमध्ये हा पीक पेरणी करा, ही पीक तुम्ही पेरणीचं बियाणं जिल्ह्यामध्ये आणता. त्यामुळे 18 बरोबर. मेला तुम्हाला त्या माहिती 1 महिना अगोदरच मिळते. काय हो. करण्यासारखं नाहीये. तर बरोबर. मान्सूनची टक्केवारी निघलेली आहे 80%. विदर्भ मराठवाड्याला वाहुनी ते मुसळधार पावसाची लक्षणं पुढीलही काळात आहेत. पश्चिम महाराष्ट्रालाही चिंता करण्याची काही गरज नाही. डॅमची अवस्था, तळे भरण्याची अवस्था ही सुद्धा भलेही सांडा ओलांडून किंवा ओव्हरफ्लो होण्याची कंडिशन जरी आपल्या मॉडेलमध्ये किंवा आपल्या रिपोर्टमध्ये सांगितली जरी नसली तरी ह्या गोष्टी होऊ शकतात. पण बरोबर. आता तुमच्या बहिणीचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आहे. तो शब्द आपला तोडकरांकडनं थांब दिलेला आहे मावळीते बरोबर आहे. सुद्धा. हो. त्यानंतर हे जे काही गणित आहे मान्सूनच्या स्थितीचं, बखाडीच्या स्थितीचं, ते अजूनही सविस्तर जसं काळ होईल तसं सांगता येईल. पीक पद्धती, पीक पेरणीच्या नियोजन हा एक मोठा रिपोर्ट सुद्धा असतो आपला. म्हणजे आता ही टक्केवारी फिक्सली ही बरोबर. तुम्हाला मी दाखवणार 80%. हो. पण ज्या नियोजन येते पिकाचं, उदाहरणार्थ चिबड्या जमिनीचं शेत आहे आणि काही उन्हाळा आहे की बाबा जर आपण सोयाबीन आता केली तर पुढे पाणी नाही मिळालं कसं करता येईल, पाऊस कसे किती गॅप नुसार पडणार आहे. आता आवर्षण प्रणालीचा विषय येतोय. आवर्षण प्रणाली म्हणजे इकडनं पाऊस गेला, तिकडनं पाऊस गेला, एखाद्या भागाला पडत नाही. ही बरोबर. व्याप्ती सुद्धा यांना कमी आहे. पण हो. एक सरळ सांगतोय की कोरडा दुष्काळ नाहीये आणि आपला रिपोर्ट पाहून अजूनही पॉझिटिव्ह रिपोर्ट लोकांचेही येतील. बरोबर. जे दुष्काळ म्हणत ते तुम्ही चिंता करू नका. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय विचारायचं असेल ते आपण याच्यामध्ये घेऊयात. मात्र सर मग आपल्याला या 2026च्या कालावधीमध्ये आपल्याला खंड वगैरे काही पाहायला मिळेल का? आणि मिळाला जर तर किती दिवसाचा राहू शकतो? नक्कीच आपण ते रिपोर्टमध्ये सांगितलं की खंड हा 25 ते 22 दिवसाचा ऑर्डरनुसार आज व्यक्त होतो. तो 5 दिवसाचा वाढूही शकतो किंवा घटूही शकतो. त्याबद्दल तफावत नाहीये. आणि अंदाज आहे 5-6 टक्क्यांनी मागे पुढे होण्याचे चान्सेस असतात. पण खंड आहे. जे गोष्टी बोलले तुम्हाला मी चक्रीवादळ येणार आहे ते तुम्हाला जूनमध्ये दाखवणार सुद्धा. त्यानंतर बरोबर. आपण बोललेले परत की पाऊस हा मिडियम मध्ये आहे ते पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पण दुसरी महत्वाची गोष्ट मान्सूनची जी ताकद आहे ती कमकुवत जरी असली तरी जी तुम्हाला धरणाची भाषा केली, धरणं वगैरे भरण्याची भाषा केली ते तुम्हाला दिवाळीपर्यंतच्या मान्सूनच्या जाण्यापर्यंत मी नक्की दाखवणार आहे. बरोबर आहे सर.